चॅप्टर कोणता चालू आहे? आपण रिफ्रॅक्शन चालू केलंय. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चालू केलं, राईट. त्याच्यामध्ये आतापर्यंत काय काय बघितलं? 3 ऍक्टिव्हिटीज बघितल्या. फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं होतं? बकेट होतं पाण्याने भरलेलं, त्याच्यात पेन्सिल डीप केली व्हर्टिकली. पेन्सिल विच इज इनसाइड लिक्विड सीम्स थिकर, पेन्सिल विच इज आउटसाइड लिक्विड सीम्स थिनर. पहिला एक्सपेरिमेंट. दुसरा काय केला? दिस हॅपन्स बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. दुसरं काय केलं? पेन्सिल इज केप्ट ऍट सम अँगल. पेन्सिल इज केप्ट ऍट सम अँगल. मग एका अँगलला करून पेन्सिल आत टाकली तर काय झालं? एका अशा अँगलला टेल करून पेन्सिल आत टाकली तर काय? पेन्सिल सीम्स टू बी ब्रोकन. पेन्सिल seems to be broken at the point where it enters the liquid. लिक्विड मध्ये घुसते पेन्सिल, त्या ठिकाणी लिक्विड मध्ये घुसते त्या ठिकाणी पेन्सिल seems to be broken, तुटल्यासारखी वाटते. This also happens because of रिफ्रॅक्शन. आणि तिसरा एक्सपेरिमेंट केला. कॉइन ठेवलं एका पॉट मध्ये आणि पॉट लांब ठेवलं आणि पॉट पासून दूर चालत जायचं until coin becomes invisible, and after that you should pour water inside the pot. Water put केला की काय? After putting some water in the pot, coin becomes visible. म्हणजे कशामुळे होते? This also happens because of refraction. Refraction म्हणजे bending of light. Bending of light happens when light goes from one medium to different other medium. Bending of light happens when light goes from one medium to other medium. This is called refraction. मग रिफ्रॅक्शन कसं व्हायला एक्झॅक्टली ते तर सांगितलं मी. रेअरर मधून डेन्सर मध्ये गेला की रे कसं जाते? टुवर्ड्स नॉर्मल. रेअरर मधून डेन्सर मध्ये गेला की रे कसं जाते? टुवर्ड्स नॉर्मल. आणि डेन्सर मधून रेअरर मध्ये आला की रे कसं जाते? अवे फ्रॉम नॉर्मल. ठीक आहे. मग हे खरंच असं होतंय का? आपल्याला बघता येऊ शकते का ते? हा, बघता येते. एकदम सोपं आहे. घरी एक्सपेरिमेंट करता येते. हा, घरी पण करता येते. फक्त एक ग्लासचा स्लॅब पाहिजे, ग्लासचा काचेचा एक तुकडा पाहिजे तर करता येते. काचेचा तुकडा कुठं भेटेल तुम्हाला? तर काचेचा तुकडा काचेचं जिथं काम चालू असते, काचेचं काम करणारे काही दुकानं आहेत तिथं जाऊन खिडक्यांचे वगैरे कामं, विंडोजचे कामं होत असतात. तिथं बघा, तिथे एक प्लेन काचेचा तुकडा भेटेल, ते घेऊन या. काय फ्री मध्ये पडलेलं असते, पण बरोबर फक्त स्क्वेअर कट करून आला. त्यांच्याकडे कटर असते, बरोबर स्क्वेअर कट करून आला. एक्सपेरिमेंट करता येते. सोपा एकदम एक्सपेरिमेंट. बघा, पहिलं काय आणायचं? ग्लासचा स्लॅब आणायचा. ग्लासचा असा तुकडा आणायचा आणि ग्लासचा तुकडा असा पेपरवर ठेवा आणि त्याला ड्रॉ करून घ्या. त्याच्या अराउंड त्याच्या बॉर्डर्स ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. ग्लासचा तुकडा ठेवा असा. ठीक आहे ना. ग्लासचा तुकडा ठेवा आणि त्याच्या अराउंड त्याच्या काय करा? बॉर्डर्स ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. मग इन्सिडेंट रे इकडून येते असं आपण पकडू. इन्सिडेंट रे इकडून येते म्हणजे रे आला, किरण इकडून आला. तर कसा कसा आतमध्ये टर्न होते, काय होते, सगळं आपल्याला कळतंय. एक्सपेरिमेंट एकदम सोपा आहे. सगळं आपल्याला कळते. कसा रे टर्न व्हायला, काय व्हायला, कुठं व्हायला, सगळं कळतंय. मग रे असा व्हायला आपण पकडू. काय करायचं? ठीक आहे. मग काय? ते ग्लासचा स्लॅब ठेवायचा आणि त्याच्या बॉर्डर्स ड्रॉ करायच्या. आफ्टर दॅट वी हॅव टू ड्रॉ रे. रेला ड्रॉच करायचं. रे कसा आहे ते म्हणजे ड्रॉच करायचं त्याला. देन वी हॅव टू ड्रॉ दिस इन्सिडेंट रे. मग रे ड्रॉ केला की 2 पिन्स घ्यायच्या. हे पेपरवर काढू ना. पिन पेपर मध्ये इथे खुपसायची, पिन इथे खुपसायची. पिन खुपसा किंवा पिन नसेल तर इथे काहीतरी ठेवा, काय पण ठेवा. इथं एक काय शेंगदाणा ठेवा आणि इथे एक शेंगदाणा ठेवा. तसं पण चालते. शेंगदाणा, ग्राउंडनट, शेंगदाणा. इथे एक शेंगदाणा ठेवा, इथे एक शेंगदाणा ठेवा. तसं पण केला तरी चालते. असं काही पिनच पाहिजे. इथे एक पिन खुपसली, इथे एक पिन खुपसली. याला नाव दिलं ए पॉइंट, याला नाव दिलं बी पॉइंट. मग बी ला एक पिन आहे, ए ला एक पिन आहे. क्लिअर? मग रे आहे, त्या रेवर 2 ठिकाणी पिना खुपसून ठेवल्या. खुपसल्या म्हणजे इन्सर्ट केल्या. मग इकडून बघायचं म्हणजे कुठं? हे इथून. हे इथं ठेवला आणि इकडून बघायचं, खालून असा इथून बघायचं. समोरून काय दिसणार नाही. या पिन्सला बघायचं. या पिन्सला ग्लास मधून बघायचं.
कळतंय? पिन्सला ग्लास मधून बघायचं आणि बरोबर ह्या दोन्ही एका रेषेत येतील, या दोन्ही एका रेषेत येतील असं बघायचं. म्हणजे हे दोन्ही दोन फिंगर्स, हे दोन फिंगर्स म्हणजे दोन पिन्स आहेत समजा, ह्या दोघं एका रेषेत येतील असं बघायचं. म्हणजे असं बघायचं त्याच्याकडे, कळलं ना? असं बघायचं नाही. मग इकडून इथून बघायचं, इथून बघायचं, इकडं तिकडं नजर फिरवायची आणि दोन्हीच्या दोन्ही पिन एका रेषेत आली पाहिजेत. आणि इथे एक तिसरी पिन खुपसायची, इथे एक तिसरी पिन खुपसायची आणि एक चौथी खुपसायची. ठीक आहे, इथे तिसरी पिन खुपसायची, ते चौथी पिन इन्सर्ट करायची पेपर मध्ये, अशी इन्सर्ट करायची. आणि इकडून बघताना ह्या चारीच्या चारी पिन एका लाईन मध्ये दिसल्या पाहिजे. इकडून बघताना ह्या चारीच्या चारी लाईन्स, चारीच्या चारी पिन्स एका लाईन्स मध्ये दिसल्या पाहिजे. चारी पिन्स एका लाईन मध्ये दिसतात याचा अर्थ ते एका किरणावर आहेत. चारी पण पिन्स, ऑल फोर पिन्स seem to be on one straight line. इकडून बघितलं तर all four pins seem to be on one straight line. Means what? All pins are on the one single ray. एकाच रेवर, एकाच किरणावर आहेत. वाटतात काय एका लाईन मध्ये, ऍक्च्युअली एका लाईन मध्ये नसतात. वर येऊन बघितलं इकडून तर ही लाईन अशी सरळ चालली आणि हे थोडे इकडे असतील दोन पॉईंट. ही लाईन अशी सरळ चालली आणि हे दोन इकडे असतील. पण या बाजूने बघितलं काचेतून, खालून इकडून बघायचं, खालून इकडून बघायचं. क्लास मधून बघितलं तर चारी पिन्स काय वाटतात, एका स्ट्रेट लाईन मध्ये वाटतील. का बरं? कारण ते एका रेवर आहेत, एका रेवर आहेत म्हणून एका स्ट्रेट लाईन मध्ये वाटतील ते. मग इथून एक रे काढायचा, इथून एक असा रे काढायचा. हा आहे आत घुसणारा रे, हा आहे बाहेर निघणारा रे. दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज एमर्जंट रे. मग मध्ये किरणनं प्रवास कसा केला, मध्ये रेनं ट्रॅव्हलिंग कशी केली? इथं असा ट्रॅव्हलिंग केली, बाहेर आल्यावर अशी ट्रॅव्हलिंग केली, आणि आतमध्ये रेनं ट्रॅव्हलिंग कशी केली? तर आतमध्ये रेनं या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हलिंग केली अशी. बाहेर रे असा होता, इकडं बाहेर असा होता, आणि आतमध्ये काय इथं होता, पडला त्यावेळी, निघला त्यावेळी होता. मग इथून इथपर्यंत ट्रॅव्हलिंग केली. मग इथे एक नॉर्मल ड्रॉ केली, इथे एक नॉर्मल ड्रॉ केली, आणि इथे एक नॉर्मल ड्रॉ केली. मग हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ इमर्जन्स, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आपण तेच असते अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग झाला रेनं कोणत्या रस्त्यानं ट्रॅव्हलिंग केली, किरणानं कोणत्या रस्त्यानं ट्रॅव्हलिंग केली, हे आपल्याला घरी एक्सपेरिमेंट करता येते. रेनं कोणत्या रस्त्यानं ट्रॅव्हलिंग केली आपल्याला घरी एक्सपेरिमेंट करता येते. ठीक आहे, परत मी मेन पॉइंट्स रिपीट करतो, पुढे बघा. पहिलं का, ग्लास स्लॅब ठेवणे, ड्रॉ इट्स बॉर्डर. पुट द ग्लास slab on the paper and draw its borders. Number 2, draw incident ray and put 2 pins on it. Observe these 2 pins from the other side of this slab. Observe these 2 pins from the other side of this slab. Insert 2 more pins C and D. Insert 2 more pins C and D so that all 4 pins are in one straight line. Insert 2 more pins C and D so that all 4 pins are in straight line. Draw ray going from C and D, that is emergent ray. याच्यातून ray काढला की that is emergent ray. Join this point and this point. This is ray. This is path of the ray inside this slab. आतमध्ये कसं ट्रॅव्हलिंग करते ना असं. This is angle of incidence, angle of emergence, angle of refraction, this and this angle set. Game over. एवढंच आहे सगळं. ठीक आहे. मग याच्यात काय लिहून घ्यायचं आहे, काय लिहून घ्यायची गरज नाही, सगळी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. टोटल ऍक्टिव्हिटी बुक मध्ये दिलेली आहे, काय मला वाटत नाही लिहून घ्यायची गरज आहे. ठीक आहे, मग ऍक्टिव्हिटी नंबर 3 झाली. मग यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, ते बघू काय काय. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन्स आहेत ते बघू.
ठीक आहे. चलो, समजा जर रे एक्झॅक्टली स्ट्रेट असा आला, रे एक्झॅक्टली स्ट्रेट असा आला तर रिफ्रॅक्शन होत नाही, ते तसाच जाणार आतमध्ये, डेव्हिएशन होत नाही, त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही, डेव्हिएशन होत नाही, त्याचा रस्ता चेंज होत नाही. रे असा परपेंडिक्युलर आला तर बरोबर परपेंडिक्युलर निघून जाते, त्याचं डेव्हिएशन होत नाही. ठीक आहे. मग यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय म्हणाला. विल लाईट ट्रॅव्हल थ्रू अ ग्लास स्लॅब. Will light travel through a glass slab with the same velocity as it travels in the air? So velocity of light in the air and velocity of light in the glass, is it same or different? तर लाईटची व्हेलॉसिटी प्रत्येक मटेरियल मध्ये डिफरंट आहे. ज्या मटेरियल मध्ये ऑब्विसली ट्रॅव्हल करते त्याच्यात, नाही तर ट्रान्सपरंट नसला तर त्याच्यात कोणती व्हेलॉसिटी, त्याच्यात काय नसणार. velocity of light is maximum in air. ग्लास मध्ये velocity of light is less. वॉटर मध्ये पण हवेपेक्षा velocity of light कशी असते, वॉटर मध्ये कमी असते. त्याच्यात पण लाईट पळते, त्यातल्या त्यात सर्वात जास्त लाईटचं स्पीड कशात आहे, व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूम आणि एअर मधलं ऑलमोस्ट सेम आहे. ग्लास मध्ये velocity काय होते, कमी होते. ग्लास मध्ये लाईटची velocity कमी होत असते. का होते ते आपल्याला नाही आहे. Will the velocity of light be same in all media? Media म्हणजे medium च प्लुरल. Will the velocity of light be same in all media? प्रत्येक मीडिया मध्ये लाईट ची velocity सेम आहे का, नाही. प्रत्येक मीडिया मध्ये in each different medium velocity of light is different. ग्लास मध्ये वेगळी velocity, हवेत वेगळी, व्हॅक्यूम मध्ये वेगळी, पाण्यात वेगळी, प्रत्येक ठिकाणी velocity वेगळी. कारण का, त्याचं रिझन आपल्याला नाही आहे. 10th मध्ये त्याचं रिझन असं आहे की त्याची काय होते, वेवलेंथ चेंज होत असते. प्रत्येक मटेरियल मध्ये गेला की वेवलेंथ चेंज होते. फ्रिक्वेन्सी सेम राहते पण वेवलेंथ चेंज होते, त्यामुळे वेलॉसिटी चेंज होत असते. इन डेन्सर मीडियम वेलॉसिटी कमी. जितकं डेन्सर मीडियम, ऑप्टिकली जितकं मीडियम डेन्सर तितकी वेलॉसिटी त्याची काय असते, कमी असते. ग्लास मध्ये कमी. पाण्यामध्ये वेलॉसिटी किती असते, ग्लास पेक्षा जास्त पण हवेपेक्षा कमी, असं. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये विचारले, ते लिहून ठेवा त्याचा आन्सर. वेलॉसिटी ऑफ लाईट, चलो लिखो. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये लिखो काय. वेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडिया. Velocity of light is different in different media. 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 ठीक है. नेक्स्ट पॉइंट काय, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन कसे आहेत तुम्हाला अगोदर झालेत लास्ट इयरला, तसं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय, एकदम सोपं असते. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, इकडे रिफ्लेक्शनचे सांगू, इकडे रिफ्रॅक्शनचे बघू. मिरर आहे, ट्रान्सपरंट मीडियम आहे, रे आलेला आतमध्ये जाईल. इकडून रे आला, इकडून गेला. This is angle of incidence. This is angle of reflection. इथं काय, normal, incident ray and reflected ray all are in same plane.
सगळेजण एका प्लेन मध्ये आहेत. सेम इथं पण लॉ तेच आहे रिफ्रॅक्शनला. इन्सिडेंट रे गेला असता सरळ असा, पण सरळ जात नाही, टर्न मारणार. मग इथं काय लॉ आहे, इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे, हा रिफ्रॅक्टेड आहे, डॉटेड नाही, हा रिफ्रॅक्टेड आहे. रिफ्रॅक्टेड रे and normal all are in same plane, and normal all are in same plane. Incident ray, refracted ray and normal all are in same plane. All are in same plane. Number 2 इथला रूल काय, incident ray and reflected ray are on opposite sides of the normal. इथं पण तसंच आहे. Incident ray and refracted ray, incident ray and refracted ray are on opposite sides. इकडे incident आहे तर इकडे refracted ray आहे. नंबर 2 कळलं ना. पहिला काय, तिन्हीच्या तिन्ही एकाच प्लेन मध्ये, दुसरा काय दोन्ही वेगवेगळ्या साईडला आहेत. इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे दोन्ही वेगवेगळ्या साईडला आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे काय, I is equal to R. इकडे काय असते, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इकडे तसं नाही, इकडे काय I आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, हे आतला अँगल आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R आहे. तर इकडे काय असते, साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R इज कॉन्स्टंट. यांचा रेशो कॉन्स्टंट आहे. इकडला अँगल किती पण असू दे, किती पण अँगलला टाका, I बाहेरचा रे किती पण अँगलला टाका, बाहेरचा अँगल हा जर चेंज केला मी, असा रे टाकला, थोडा तिरका टाकला, अँगल वाढला, आणखी तिरका गेला, अँगल वाढला, तर बाहेरचा अँगल जसा चेंज होईल तसा आतला पण अँगल चेंज होणार. बाहेरचा अँगल जसा चेंज केला तसा आतला पण अँगल चेंज होणार. पण साइन ऑफ आउटर अँगल अपॉन साइन ऑफ इनर अँगल इज ऑलवेज कॉन्स्टंट. साइन ऑफ बाहेरचा अँगल अपॉन साइन ऑफ इनर अँगल हे काय असतं, ऑलवेज कॉन्स्टंट. हे रेशो सेम. इथं काय I is equal to R, इथं काय याचा आणि याचा काय असते, रेशो सेम असते. ठीक आहे. हा रेशो कोण असते, हा रेशो असते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा रेशो साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R हे रेशो कॉन्स्टंट आहे. हे रेशो म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. त्याला म्यू लिहिते, बोर्ड बुक मध्ये एन लिहिले. याला नंबर 1 पकडू आपण, याला नंबर 2. तर हे कोण आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ नंबर 2 with respect to number 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ नंबर 2 with respect to number 1. ठीक आहे. चला ही डायग्राम कडा, हा एक लॉ लिहून देतो, बाकी तर सोपे लॉ आहेत. इन्सिडेंट, रिफ्रॅक्टेड आणि नॉर्मल एका प्लेन मध्ये आणि दोघं ऑपोजिट साइडला, हे दोन्ही नॉर्मल आहेत, फालतू लॉ आहेत. हा लॉ फक्त एक लिहूया. चला ही डायग्राम कडा, ही डायग्राम कडा, ही डायग्राम कडा. इथं कसं असते, I is equal to R, तसे इथं साइन आहे अपॉन साइन R काय असते, कॉन्स्टंट असते. सेम प्लेन मध्ये असते. आणखीन काय असतं ते सेम प्लेन म्हणजे काय सांगू तुला. सेम प्लेन म्हणजे एका बोर्डवर लिहिता आले ना, हे प्लेन आहे ना, बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे, बोर्डवर मला ड्रॉ करता आले म्हणून तर सेम प्लेन आहे. एका प्लेनवर नसते तर हे इकडे आला आणि हा इकडे आला, हे वेगवेगळ्या प्लेन मध्ये. हा रे इकडे आला आणि इकडून असं केलं, तर वेगवेगळ्या प्लेन मध्ये. पण तसेच कुठले पण दोन लाईन्स एकाच प्लेनवर असते, कोणत्या पण दोन लाईन्स एकाच प्लेनवर असतात. पण इथं 3 सांगाल मी, ही एक लाईन, उभी एक लाईन आणि इकडे, त्या तिन्ही एका प्लेनवर आहेत. एका प्लेनवर आहेत, कळत नसलं तर टेन्शन घेऊ नका, पाठ करा. प्लेन म्हणजे माहिती पाहिजे ना, हे बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे. 3D इमॅजिन करायला लागेल थोडं. चल हे ड्रॉ करून घ्या, हा भाग ड्रॉ करून घ्या, हे पण लिहा. हे लेक्चर्स फक्त परभणीच्या मुलांसाठी चालू आहे ना, अहमदपूरचे मुलं तुम्ही अहमदपूरमध्ये फिजिकल चालू करा जायला. इकडे फिजिकल लेक्चर चालू झालेत. इकडे आता तुम्ही बघू नका, तुमचं प्लॅनिंग वेगळं आहे, पेपर तुमचे वेगळे होतील, तुमच्या
सिलेबस प्रमाणे चलो झालं in even असं काय as we change angle of incidence as we change angle of incidence I as we change angle of incidence I म्हणजे रे असा आला त्याला थोडासा तिरका केला की I मोठा होणार त्याला थोडासा वर नेला रेला की I छोटा होणार as we change angle of incidence I as we change angle of incidence I angle of refraction R also changes angle of refraction R also changes as we change angle of incidence I as we change angle of incidence I angle of refraction R also changes angle of refraction R also changes angle of refraction R also changes but ratio of but ratio of but ratio of but ratio of sin I and sin R does not change. But ratio of sin I upon sin R. But ratio of sin I and sin R does not change. But ratio of sin I upon sin R does not change. It is called. It is a ratio of क्या म्हणते? It is called refractive index of material 2 with respect to 1. It is called refractive index of material 1 material 2 with respect to 1. It is called refractive index of material 2 with respect to 1. It is called refractive index of material 2 with respect to 1. It is called refractive index of material 2 with respect to 1. ठीक आहे काय काय बघितलं बघा आतापर्यंत काय काय बघितलं पहिला बघितलं डायग्राम कशी काढायची रेची देन बघितलं ब्रेन पॉवर मधले क्वेश्चन्स वेगवेगळ्या व्हेलॉसिटी आहेत का वेगवेगळ्या मीडियम मध्ये आहेत देन लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय फर्स्ट दोन तर सिंपल लॉ आहे तिसरा लॉ काय sin upon sin I upon sin R this ratio is constant and this ratio is called what refractive index mu पण लिहिते त्याला पण आपल्या बोर्ड बुक मध्ये एंड लिहिले तुम्ही जर काही दुसरे बुक सॉल्व केला तर कधी कधी म्यू पण लिहिते त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 ठीक आहे हे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 ठीक आहे पण लॉस पण झाले मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड करते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड करते व्हेलॉसिटीवर याच्यात जर लाईटची व्हेलॉसिटी कमी तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त याच्यात ग्लास मध्ये जर लाईटची व्हेलॉसिटी कमी तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त मग लाईटची व्हेलॉसिटी जितकी कमी तितकी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट ल्या नेक्स्ट सेंटेन्स ल्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन velocity of light चला refractive index depends upon velocity of light refractive index depends upon velocity of light refractive index depends upon velocity of light next line la आणखीन एक important sentence
refractive index is different for different colors of light. Refractive index is different for different colors of light. Refractive index is different for different colors of light. Refractive index is different for different colors of light. Refractive index is different for different colors of light. ठीक आहे, याचा अर्थ काय, याचा मिनिंग काय, प्रत्येक कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा. म्हणजे याच्यात ब्ल्यू कलर टाकला तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असते या ग्लासमध्ये. रेड कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा, ग्रीनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा. म्हणजे काय, याचा मिनिंग काय, प्रत्येक रे वेगवेगळ्या प्रकारे टर्न होणार. याचा मिनिंग काय, प्रत्येक रे एकच प्रकारे टर्न होणार नाही. रेड कमी टर्न होईल तर ब्ल्यू काय होते, जास्त टर्न मारणार. म्हणजे समजा व्हाईट लाईट टाकली तर व्हाईट लाईट मध्ये ऑल 7 कलर्स आहेत. व्हाईट लाईट टाकली आपण इकडून, व्हाईट लाईट म्हणजे आता ट्यूबची तुमच्या घरावर वगैरे पडाली किंवा सनलाईट आली, त्या सनलाईट मध्ये ऑल 7 कलर्स आहेत. मग रेड ची बेंडिंग जेवढी होईल, रेड जेवढा टर्न मारणार, आता तेवढं डिटेल मध्ये दाखवत नाही तर आणखी थोडं कन्फ्युजन होईल, एवढंच लक्षात ठेवा. रेड जेवढा बेंड होणार तेवढा ब्ल्यू बेंड होत नाही. ब्ल्यू जास्त बेंड होते, रेड कमी बेंड होते. ठीक आहे ना, असं वेगवेगळं बेंडिंग वेगवेगळी. मग प्रत्येक कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा, प्रत्येक कलर साठी बेंडिंग पण वेगळं, रिफ्रॅक्शन पण वेगळं. प्रत्येक कलर याच अँगलला टाकला तर आतला त्याच अँगलला जात नाही. रेडचा अँगल मोठा असेल, समजा रेड असा गेला, रेड कलर टाकला तर रेड असं होईल. पण ब्ल्यू कलर टाकला तर ब्ल्यू असं जाणार नाही. याच लाईनला ब्ल्यू टाकला तर ब्ल्यू असं होईल. ब्ल्यूची बेंडिंग जास्त होती, ब्ल्यू जास्त टर्न मारणार. कळतं ना, प्रत्येक कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा, प्रत्येक कलरची बेंडिंग पण वेगळी आणि प्रत्येक कलरची आतमधली व्हेलॉसिटी पण वेगळी. याचा अर्थ काय, प्रत्येक कलरची आतमधली व्हेलॉसिटी पण वेगळी. म्हणजे काय, which means different colors of light have different velocities in same medium. which means different colors of light which means different colors of light have different velocities, which means different colors of light have different velocities in same medium. Different colors of light have different velocities in same medium. Different colors of light have different velocities in same medium. ठीक आहे, चल काय काय झालं आज एकदा रिवाइज करा. काय काय झालं एकदा वाचा, बघा मी काय काय लिहून दिलंय. आठवा, एकदा रिवाइज करा. काय काय आठवते का बघा. एकदा मी रिव्हिजन करतो, मग आजसाठी बंद करू. चला बघा पटपट एकदा रिवाइज करा आजसाठी. आज काय काय झाले. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा यूज कुठं होतोय, कॅमेऱ्यामध्ये होतोय. तुम्ही फोटो काढता त्यावेळी रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा यूज होतोय. वेगवेगळे लेन्स असतात ना, फोटोग्राफरकडे वेगळा लेन्स लावलाय की वेगळ्या प्रकारे येते.
रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बायनॅक्युलर तुम्ही बघता, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा यूज आहे. आपण मायक्रोस्कोप बघणार, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, राईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा यूज भरपूर आहे. चलो काय काय झालं एकदा रिवाइज करा. काय काय झालं एकदा आठवते का बा सगळं. आज काय काय झालं रिवाइज करतो मी, परत मग जाऊया. ठीक आहे. नंबर 1 डायग्राम कशी काढायची बघितली, बोर्ड बुक मध्ये रीड करा, पूर्ण स्टेप वाईज दिले, कळेल तुम्हाला, राईट. नंबर 1. नंबर 2 फ्रंट पॉवर मध्ये काय झालं, व्हेलॉसिटी वेगवेगळ्या का लाईटच्या. इफ वी चेंज मीडियम व्हेलॉसिटी ऑफ लाईट बिकम्स डिफरंट. हवेत व्हेलॉसिटी जास्त, पाण्यात कमी, त्याच्यापेक्षा ग्लास मध्ये आणखीन कमी लाईटची व्हेलॉसिटी. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पहिले दोन सिंपल आहेत. तिसरा काय, साइन आय अपॉन साइन आर इज कॉन्स्टंट. साइन आय अपॉन साइन आर इज कॉन्स्टंट. बाहेरचा अँगल चेंज करा, ठीक आहे, आतला पण चेंज होईल, पण त्यांचा रेशो, साइनचा रेशो सेम आहे का, हा ते सेम राहते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी. लाईटच्या व्हेलॉसिटीवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करते. कसा ते उद्या बघूया, त्याचा फॉर्म्युला आहे ते उद्या बघू. लाईटच्या व्हेलॉसिटीवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करते. नंबर 1. नंबर 2 वेगवेगळ्या कलरची व्हेलॉसिटी वेगवेगळी. ग्लासमध्ये ब्ल्यू कलरची व्हेलॉसिटी वेगळी आहे, रेडची वेगळी आहे, येलोची वेगळी आहे, ग्रीनची वेगळी आहे. प्रत्येकाची व्हेलॉसिटी वेगळी, प्रत्येक कलरची व्हेलॉसिटी वेगळी. therefore each color has different refractive index. ग्लासचाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ब्ल्यूचा वेगळा, रेडचा वेगळा, येलोचा वेगळा, ग्रीनचा वेगळा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स का वेगळा, कारण प्रत्येकाची व्हेलॉसिटी पण वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाची बेंडिंग पण वेगळी होते. जितका रेड बेंड होतोय त्याच्यापेक्षा व्हायलेट जास्त बेंड होणार. रेड थोडाच बेंड झाला, असा सरळ जायचा होता, थोडाच बेंड झाला. व्हायलेट जास्त बेंड झाला, बेंडिंग पण वेगळी. ठीक आहे. आज साठी इतकं बस झालं.